शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. तरी चॅनल असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्या कमेंट करण्यास सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात पोहोचते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयास करू शकता. अतिवृष्टीमुळे लाल कांद्याचा मुहूर्त हुकला, यंदा बाजारात उशिराने येणार. बघू शकता महत्त्वाची अपडेट. अतिवृष्टी आणि सततच्या हवामानातील बदलामुळे लाल कांद्याच्या रोपावर मावा, करपा आणि मर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कांदा पात पिवळी पडल्याने दिसून येत आहे. लागवड केलेला कांदा शेतच खराब होत असून महागड्या औषधाची फवारणी करूनही रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे द्राक्ष पिकापाठोपाठ लाल कांद्याचे उत्पादन घटण्याची शक्यता कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. त्यात बाजार समितीचे कांद्याला 300 ते 400 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले आहे असून कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. साधारणपणे लाल कांदा दसऱ्याच्या आसपास बाजारात येत असतो, मात्र यंदा बंगळुरू येथील किरकोळ लाल कांदा आवक वगळता राज्यातील कांदा उशिराने बाजारात समितीने दाखल होईल. यंदा अतिवृष्टीचा फटका उन्हाळी आणि शेतात उभ्या असलेल्या लाल कांद्याला बसला आहे. अतिवृष्टी आणि त्यानंतरचे ढगाळ वातावरण तसेच अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे कांदा उत्पादक घटण्याची शक्यता क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. लागवडीखाली क्षेत्र घटले. ऑगस्ट 25 अखेरपर्यंत नाशिक जिल्ह्यात 6,000 हेक्टरवर लाल कांद्याची लागवड झाली. मागील वर्षी याच काळात लागवड 30,000 हेक्टर इतकी होती. परिणामी यंदा खरीप कांद्याच्या लागवडीत 50% इतकी घट झाली आहे. आणि मे महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे रोपवाटिका मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे लागवड उशिरा झाली आणि क्षेत्र घटले. लेट खरीप आणि एकूण लागवडीचा अंदाज सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात 50,000 हेक्टर खरीप आणि लेट खरीपाची लागवड झाली. धन्यवाद. लक्षात